चालूमध्ये बोलतो. क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी सोगावच्या वतीने आज या ठिकाणी नाईट क्रिकेटचे 2 दिवसीय सामने आहे या ठिकाणी आयोजित केले. वसीम आणि त्याचे बंधू सगळ्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो. हे खरं त्याने आपण सगळेच लोक क्रिकेटवरती प्रेम करतो आणि आपल्या भागामध्ये क्रिकेट प्रत्येक गावात गलीबोलात किंवा प्रत्येक ठिकाणी खेळला जातो आणि त्या खेळाडूंना खरं त्याने एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा एक चांगला प्रयत्न आज क्लासिकच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केला आहे. मी काल जरी बाहेर होतो तरी देखील यूट्यूबवरती मॅच बघत होतो. त्याच्यामुळे प्रत्येक तुमच्या बॉलचं आणि बॉलचं माझ्याकडे गणित नक्की आहे. मी आज तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. उद्या माझ्याकडे थळ येते प्रतिवर्षाप्रमाणे 3रं पर्व आपण साजरं करतो आहे. वीर दमदार आमदार एक क्रिकेट लीग. जसं गेल्या वेळेस सांगितलं त्याप्रमाणे आपण 2 4 व्हीलरचं आयोजन केलं आहे. बाकी मोटरसायकल आहेत. आता जास्त आयोजकांना माहीत असतील, मला त्यातलं काय माहीत नाही आहे. पण अलिबाग मुरुड रोहाच्या नवोदित खेळाडूंना खऱ्या त्याने ती संधी उपलब्ध करून मी दिली आहे. आणि म्हणून आज पूर्वसंध्येला आज सोगावची चॅम्पियन ट्रॉफीचं आज या ठिकाणी समारोप होणार आहे. आणि म्हणून सगळेच मान्यवर आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही आहेत कारण सगळेच आदरणीय आहेत, सगळेच मान्यवर आहेत. आणि आपल्याला खरं तर क्रिकेट बघायचं आहे. एक आठवण म्हणून नक्की सांगेल, कधी काळी या ग्राउंडवरती मी देखील क्रिकेट खेळलो आहे. कारण तो काळ असेल आणि 55 पैसे अशी ती मॅच असायची. हारायला आलं की बॉल कुठे लपवायचा आणि निघून जायचं. हे अशी त्यावेळची ती परिस्थिती होती. आज आपण कितीतरी पट मोठी लीग महाराष्ट्रातली आपण ठेवतो आहे, याचा सगळ्यात जास्त अभिमान निश्चित आहे. म्हणून सांगितलं या ग्राउंडवरती कधीतरी हारायला आलं की बॉल लपून ठेवायचा आणि मॅच ड्रॉ करायची. पण तोच महेंद्र दळवी तुमच्या अनुषंगाने दुसऱ्यांदा आमदार झाला आणि आपली सेवा करायची संधी दिली. आणि त्यातलाच एक भाग म्हणून भव्य क्रिकेटचे मी उद्या टुर्नामेंट सामने ठेवलेत. त्यासाठी आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतो. आपण सगळ्यांच्या ठिकाणी सलग 5 ते 7 5 ते 11 तुम्ही सगळ्यांनी याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आयोजकांना धन्यवाद देतो कारण वसीमचं कुठलंही काम असलं की नेटनेटकं असतं, नियोजन तर खूप छानच असतं. आणि दोन्ही बंधू आता खांद्यावरती वसा घेतला आहे आणि बाळूशेठी त्या ठिकाणी आहेत. मला रन्स तेवढ्या दिल्या नाही सोगावनी, कमी रन्स दिल्या तरी पण मी आमदार झालो आणि आपली सेवा करण्यासाठी आलो. परंतु पुढे जास्त रन्स मला मिळतील असे मला वाटते. नाहीपेक्षा बाळूचा प्रवेशच घेईन मी या मंचावर. पुन्हा एकदा आयोजकांना आणि मंचावर सर्व मान्यवर धन्यवाद देतो. ज्या टीमने याच्यामध्ये सहभाग दिला आहे त्या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. मी या ठिकाणी आपल्या उपस्थित सर्वांना एक विनंती करतो की आमदार साहेबांनी जे आमंत्रण दिलेलं आहे त्या आमंत्रणाचा स्वीकार म्हणून एकदा जोरात टाळ्या सर्वांनी करायच्या आहेत. धन्यवाद. आणखीन एक टाळ्या वाजवायला सांगणार आहे. आमदार साहेबांची जी दमदार आमदार प्रीमियर लीग आहे ती नक्कीच न भूतो न भविष्यती होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. पण आपणही सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा त्यांच्या त्या प्रीमियर लीगसाठी देऊया. एकदा जोरदार टाळ्या. आणि आमदार साहेब तुमच्या त्या प्रीमियर लीग करता अर्थात तुमच्या स्पीचमध्ये नक्कीच नेहमी येतं, आजही आलं का मी आयोजक नसून दुसरे आहेत. किती मोठेपण आहे बघा. एवढं मोठेपण फार कमी व्यक्तिमत्वांकडे असतं आणि ज्यांच्याकडे असतं तीच उंच शिखरावर पोहोचत असतात. की एवढी स्पर्धेचे सर्व असतानाही त्या स्पर्धेचे आयोजक मी नाही आहे तर इतर किंवा तुम्ही सर्वजणात हा एक मनाचा मोठेपण आहे आणि मनाचा दिलदार असणारं हे व्यक्तिमत्व आम्हाला नक्कीच अभिमान आहे की अलिबाग मुरुड रोहाचे आमदार हे आमचे आहेत आणि आमच्यातीलच एक. त्यांनी जसं सांगितलं की या मैदानावर क्रिकेट खेळणारं ते व्यक्तिमत्व आज महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुनश्च एकदा सेकंड टर्मसाठी तुम्हाला आम्हा सगळ्यांकडून शुभेच्छा देतोय. धन्यवाद या ठिकाणी. आणि 5 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत दररोज हा जल्लोष असणार आहे आणि त्या जल्लोषामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण नक्कीच उपस्थित राहणार आहात. सन्माननीय संदेशजी थळे, उमेश म्हात्रे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. महिलांनी या, सर्व महिलांनी या. आमदार साहेब एक महिलांतर्फे तुमचा सन्मान. या सर्वांनी या प्लीज.
इथे या. ट्रॉफी जोड मध्ये घ्या हा ट्रॉफी जोड अर्ध्या तिकडे जा अर्ध्या इकडे आमदार साहेबांना मध्ये ठेवा ट्रॉफी पण मध्ये जा अर्ध्या तिकडे जा पलीकडे जा. या ठिकाणी या महिलांच्या अर्ध्या जणी पलीकडे जा. आमच्या सोगाव मुनवलीच्या ह्या सगळ्या महिला भगिनी आहेत. त्यांची इच्छा होती की आमदार साहेबांचं स्वागत आमच्या शुभास्ते सुद्धा व्हावं. थोडासा वेळ आम्ही आमदार साहेबांचा घेतोय कारण आमदार साहेबांना नेहमीपेक्षा आजचा अतिशय मिनिट म्हणण्याचे सेकंद महत्त्वाचा आहे. कारण उद्या त्यांचं पर्व तिसरं दमदार आमदार प्रीमियर लीगचं सुरू होतंय. धन्यवाद. पत्रकार बंधू सुद्धा स्वतः खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचला सुरुवात करायची आहे. हा क्षण उत्साहाचा, हा क्षण आकर्षणाचा, हा क्षण भाग्याचा, हा क्षण स्वप्नपूर्तीचा आणि असं हे उंचीवर जाऊनही अजूनही तळागाळामध्ये नेहमीच मिसळणारं हे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय दमदार आमदार महेश दळवी यांच्या शुभ हस्ते शुभेच्छा दिल्या जाते, सन्मान केला जातोय. स्वतः वसीमभाईंचा एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजेत वसीमभाईंसाठी. दोन्ही भाऊ वसीमभाई आणि मुद्दासर कोर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आमदार साहेबांच्या वतीने. नक्कीच या ठिकाणी प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य आमदार साहेबांचं आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. पर्व 1, पर्व 2 आणि आता पर्व 3 मध्ये खऱ्या अर्थाने 2 4 व्हीलर्स आणि अनेक 2 व्हीलर्स अशी भरगच्च भक्कम आणि सर्वात जास्त रकमेची, रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त रकमेची आणि सर्वात जास्त प्राइजेस असणारी दमदार आमदार प्रीमियर लीग उद्यापासून ते 11 तारखेपर्यंत म्हणजे तब्बल 7 दिवस क्रिकेटचा महासंग्राम त्या ठिकाणी रंगणार आहे. त्याचबरोबर अनेक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जाणार आहे आणि दिग्गज नामवंत क्रिकेटपटूंना त्या ठिकाणी कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. खरोखर या ठिकाणी माझ्या तळागाळातील खेळाडू, मग एखाद्या झोपडीमधला सुद्धा खेळाडू असेल, त्याच्या दारामध्ये सुद्धा 2 व्हीलर उभी राहावी. त्याच्यामध्ये जी काय क्रिकेटचं कौशल्य आहे, त्यांनी जो काही क्रिकेटचं कौशल्य स्वतःच्या मेहनतीने आत्मसात केलेलं आहे, त्या माझ्या गरीब खेळाडूच्या दारामध्ये 4 व्हीलर उभी राहावी, 2 व्हीलर उभी राहावी, हे एक वेगळं स्वप्न आमदार साहेबांचं. खरोखर याच्यापेक्षा वेगळं मोठेपण किंवा एक वेगळी संधी देणारं व्यक्तिमत्व कोण असेल. साकिबने आता जो कॅच झेललेला आहे त्यासाठी वसीमकोर आणि मुद्दसरकोर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. नक्कीच या ठिकाणी वासिमभाईच्या स्पर्धेचा उद्या शेवट असणार आहे आणि आमदार साहेबांच्या स्पर्धेचा प्रारंभ असणार आहे. हॅलो, या ठिकाणी आता जो कॅच झेलला गेला तो कॅच झेलण्याची संधी बॉलरनी दिली. बॉलरने तशा पद्धतीने चेंडू टाकला म्हणून त्या बॉलर करता सन्माननीय आमदार साहेबांकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आणि ज्याने कॅच झेलला त्याच्याकरता सुद्धा 1000 रुपयाचे पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या पारितोषिकाकरता. दोन्ही प्लेयर्स करता सन्माननीय आमदार साहेबांकडून 1000 रुपयाचे पारितोषिक.
मुदस्सर कुर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि कॅच झेलणाऱ्या त्या खेळाडू करता सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. मॅच संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. ओल्टो आकाश सर. हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे. क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व पहिला आहे. आजची विद्युत प्रकाश झोतातील ही स्पर्धा खऱ्या अर्थानं प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. एक अशी स्पर्धा ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिली लढत एका बाजूला इथली सोगाव तर दुसऱ्या बाजूला प्रसाद 11 अलिबाग संघ. मैदानाच्या आत नाणेफेकीचा कौल जिंकला सोगाव संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि का क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्याचं एक उत्तम पृथक्करण मैदानाच्या आत त्यांनी प्रदर्शित केले. पहिलं षटक माहित कूर याने केवळ 5 धावा खर्च केल्या. अजय गायकवाड या पठ्ठ्याने तर एकही धाव खर्च न करता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय. मोठा फटका, लेफ्ट हँड स्ट्रोक, बॅट मधून सुमधुर आवाज, चेंडू सीमा रेषेपार. प्रत्येक विकेटसाठी मुदस्सिम कुर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेला प्रत्येक विकेट करता. A3 सोगावसाठी पारितोषिक असणार आहे. ओल्टो आकाश सर. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या समाप्त झाले. 2 षटकांच्या सांगती अखेरीस धावफलकावर आता मात्र 11 ही धावसंख्या पाहायला मिळते. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढे उभे राहणारे, विकास कामांमध्ये सातत्याने पुढाकार घेणारे, आमच्या तरुणांना नेहमी प्रोत्साहन देणारे नेतृत्व म्हणजे अर्थात सर्वांचे लाडके दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांची उपस्थिती पाहायला मिळते. उद्यापासून वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या महाराष्ट्रातील अव्वल दर्जाच्या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील एकमेव क्रिकेटची स्पर्धा जिथे विजेत्या संघ मालकाला महिंद्रा कंपनीची थार दिली जाते, उत्कृष्ट खेळाडूला सुझुकी कंपनीची जिमी दिली जाते. अभूतपूर्व अशा पद्धतीची स्पर्धा आता मात्र अलिबाग, मुरुड, रोहा या 3 तालुक्यांना एकत्रित आणणारी स्पर्धा उद्यापासून सुरू होताना पाहायला मिळणार आहे. एक उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन कसं असावं त्याचा पायंडा MD फाउंडेशन यांच्या माध्यमातून रचलेला आपण पाहतोय. वळत मैदानाच्या आत इथून मात्र वरुण सावध पवित्रा स्वीकारतोय, कारण सुरुवातीला संघ पडझड करताना पाहायला मिळाला. दस्तूर खुद्द संघ कर्णधार प्रसाद पिलणकर स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. स्वस्तात 0 धावसंख्येवरती बाद झाला, ज्याचा भ्रमाचा भोपळा सुद्धा फुटू शकला नाही. तदनंतर राजेश सारंग सुद्धा 0 धावसंख्येवरती बाद होताना आपण पाहिला. गौरवने आता प्रतिभाशाली खेळी करायला सुरुवात केली जरूर आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आलेला आपण पाहतोय, जिथे गोलंदाजीसाठी नदीम आलाय. नदीमची गोलंदाजी या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा उल्लेखनीय राहिली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा कशा पद्धतीची कामगिरी करेल हे बघणं अत्यावश्यक असेल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, डाऊन द ग्राउंड, गॅप मध्ये फटका, सरळ सुंदर सगळं फटका. लाईव्ह बँड बाजा दस्तूर खुद्द नाशिक वरून येत ज्यांनी कमालीची कामगिरी केली आहे. ढोल ताशा पथक ज्यांनी प्रत्येक चौकार षटकाराला मंत्रमुग्ध करणारं वादन पेश केलं. फेमस फिरोज ढोल पार्टी मनमाड या विभागातील हा ढोल पथक आहे. फुलटॉस चेंडू, खराब चेंडूवरती फलंदाज बाद होऊ शकतो याचं पृथक्करण.
चालू आहे असं वाटत असताना फलंदाजाचा आधा कुठे कौतुक करायला सुरुवात केली होती, मात्र दुधात माशी पडावी असं काहीसं घडलंय आणि गौरव सुद्धा इथून मात्र बाद होताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती इथून मात्र आपण पाहिलं तर 19 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद झालाय. क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफीचा आपण चित्त थरार अनुभवतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला कुरुळ संघ, समंथा 11 कुरुळ संघाने आपली दावेदारी स्पष्ट केली आहे. क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी आम्ही आमच्या नावावरती करणार, यासाठी विजयाच्या दिशेने पहिलं पाऊल त्यांच्या माध्यमातून टाकलं गेलंय. ठीक. या ठिकाणी आता ज्या बॉलरने विकेट घेतली त्याकरता मुदस्सर कौर आणि वसीम कौर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओव्हर टू आकाश सर. बघा इथली सोगाव संघ जिंकावा त्यासाठी पाठबळ देण्यासाठी पारितोषिकांची इथून मात्र लयलूट केलेली पाहायला मिळते. सन्माननीय वसीमजी कूर आणि त्याच वेळेला मुदस्सरजी कूर ही वेगवेगळ्या कंपनीची एटीएम मशीन आहेत. तुम्ही चांगली कामगिरी करा, तुम्हाला पारितोषिके आम्ही देऊ, अशा पद्धतीचा इथून मात्र कामगिरी पाहायला मिळते. तिसरं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती नदीमने विकेट प्राप्त केली आहे आणि पुन्हा एकदा कमबॅक करत असताना चांगली कामगिरी केली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन मधून डीप मध्ये पेट्रोलिंग करणारा माहीत त्या ठिकाणी उपलब्ध आहे. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, सायंकाळच्या वेळेला जेवल्यानंतर जो इव्हिनिंग वॉक केला जातो ना, जी शतपावली केली जाते ना, त्या पद्धतीने एक धाव पूर्ण केली आहे. धावफलकावरती होईल बदलाव, 20 ऑन स्कोर बोर्ड आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती वरून आलाय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू मात्र जाईल घोषित परिसरामध्ये जिथे मिळेल एक धाव. षटक क्रमांक 3 मैदानाच्या समाप्त, 21 धावा. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली पाहायला मिळते. अलिबाग तालुक्यामध्ये रजनी क्रिकेटच्या स्पर्धा हातावरती मोजण्या इतक्याच होतात, मात्र त्यात सुद्धा इतकं भव्य दिव्य आयोजन क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या विभागातील खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ निर्माण करावा, यासाठी वसीमजी कूर आणि मुदस्सरजी कूर यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2,22,222, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,11,111, तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 55,555. अशा पद्धतीची पारितोषिक पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आत इथून मात्र आपण पाहतोय जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई. याचा अर्थ या आधीच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जिंकणारा खेळाडू, ज्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि संकट मोचकाची भूमिका बजावली, असा गोलंदाज मैदानाच्या आत असीम आला. असीम हे तो मुमकिन है. फलंदाज बाद. बघा कॉमेंटेटर्स कर्स नावाची एक टर्मिनॉलॉजी वापरली जाते. या गोलंदाजाचं आपण कौतुक का केलं होतं, कारण सातत्यपूर्ण कन्सिस्टन्सी त्याने मेंटेन ठेवली गेली. E3 सोगा संघासाठी कर्दनकार ठरणाऱ्या विरोधकांना एक एक करून बाद करण्याची त्याचं षडयंत्र इथून मात्र विजयाचा शृंगार फुकताना पाहायला मिळत आहेत. खूप कमालीची कामगिरी मैदानाच्या आत. इथून मात्र आपण पाहतोय प्रसाद 11 अलिबाग संघाच्या अडचणींमध्ये होते वाढ. 21 धावसंख्येवरती आतापर्यंत चौथा फलंदाज बाद झालाय. ठीक. आता जो कॅच झेलला त्या साकीब करता मुदस्सर कौर आणि वसीम कौर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. ओव्हर टू आकाश सर. बघा अजितजी काय होतंय माहितीये का, एका बाजूला E3 सोगाव संघ घरच्या मैदानावरती खेळतोय, रसिक मायबा प्रेक्षकांची त्यांना साथ मिळते आणि त्याच समवेत पारितोषिके सुद्धा त्यांच्यासाठी दिले जात आहेत. सायकोलॉजिकल ऍडव्हान्टेज मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे. यावेळेला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 3 वरती गेली आहे. वाईट डिलिव्हरी, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी मात्र नाराजगी व्यक्त करत असताना वाईट चेंडू असल्याची घोषणा केली आहे. ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस स्वरूपातील एक धाव सुखावणारी, आनंददायी असणार आहे. 22 ऑन स्कोर बोर्ड. या वेळेला जागा बनवली आहे, खराब चेंडूला जागा दाखवली आहे. चेंडू
एलिगन्स टू एलिव्हेशन, व्हॉट अ स्ट्रोक. कमालीचा फटका इथून मात्र अक्षय पाटीलच्या बॅट मधून आले. बाजी मैदानाच्या आत मिडल ऑफ द बॅट होत असताना बॅट मधून आलेला सुमधूर आवाज प्रत्येकाला हवा हवासा वाटलाय. अर्थातच अलिबागकरांना संजीवनी देणारा हा षटकार आपण अनुभवला. यावेळेला गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट केला गेलाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकायला प्रवृत्त केलंय. कमालीची कामगिरी मैदानाच्या आत. चेंडू मात्र जाईल वाईड. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव फलकामध्ये होईल ऍड आणि इथून मात्र 29 धाव संख्या धाव फलकावरती जमा झाली आहे. मैदानाच्या सभोवताली रसिक मायबाप प्रेक्षकांची तोबा गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. यावेळेला फुल्लर लेनचा बॉल, टो क्रशिंग यॉर्कर या ठिकाणी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेत असताना चेंडू मात्र जाईल थर्डमॅनच्या दिशेने, जिथे घोषित परिसर आहे, जिथे मिळेल केवळ एक धाव. इथून मात्र अलिबाग संघ म्हणेल पदरी पडलं आणि पवित्र झालं. धावा मिळाली ना, एक का असेना, धावफलक चालू राहिलं पाहिजे. शेवटचं षटक मैदानाच्या प्रगतीपथावर. स्लोवर वन, त्याला फॉलो करायचा होता, फॉलो केलाय. चेंडू मात्र जाईल ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी हा चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 31 धावा. मी म्हणेन एथली सोगाव संघाने ही धावांची गळती वाचवावी लागेल. डॉक्टर फिक्सिट लावावं लागेल, कारण अशा पद्धतीच्या एक्स्ट्रा धावा प्रतिस्पर्धी संघाला हव्या असणार आहेत. फुलटॉस चेंडू, एलिव्हेशन तितकंसं मिळू शकलं नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आणखी एक फलंदाज बाद. इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. फलंदाजांनी अपेक्षा केली की हा चेंडू बीमर आहे की काय, आपली विकेट वाचावी, यासाठी इथून मात्र निर्णय चेक केला गेला. तिसऱ्या पंचांनी कळवलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. याचा अर्थ काय, फलंदाज ठरवल बाद. वेल डन. आणखीन एक फलंदाज आला काय, आणखीन एक फलंदाज गेला काय. अलिबाग संघाच्या अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. चेक. आकाश सर, आता जो आदित्यने कॅच घेतला त्या कॅच करता मुद्दत कूर आणि वासिम कूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. तसेच या ठिकाणी दमदार आदरणीय महेश दळवी यांच्याकडून या स्पर्धेकरता आयोजकांना 1,11,111 रुपयांची देणगी आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या महा देणगी करता धन्यवाद देतो. दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय महेश दळवी अर्थात आमदार साहेबांना धन्यवाद देतोय. आपल्या दानशूर वृत्तीस सलाम. बरं, रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही स्पर्धा असू देत, त्या आयोजक मंडळींना आर्थिक पाठबळ देण्यासाठी, त्यांची स्पर्धा चांगली व्हावी यासाठी दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांचा नेहमी मदतीचा हात पुढे गेलाय. आणि म्हणूनच का होईना गोरगरिबांचा कैवारी म्हणून यांच्याकडे बघितलं गेलंय. ज्यांनी ग्रामीण क्रिकेटपटूंना एक उत्तम व्यासपीठ मिळावं यासाठी प्रयत्न केलाय. इथून मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतला गेलाय. वाईड आहे की नाही यासाठीची चेकिंग केली जाईल. बघा, क्रिकेटचे आधुनिक नियम झालेत, नियम बदलले गेलेत. जर तुम्ही सफल होत असाल तर मात्र पहिल्या दिलेल्या गाईडलाईनच्या बाहेर चेंडू गेला तर आणि तरच तुम्हाला हा बेनिफिट मिळतो. अन्यथा बेनिफिट ऑफ डाऊट गोलंदाजांना संधी मिळत असते. ICC चे बदलणारे नियम आणि पंचांचा निर्णय इथून मात्र योग्य होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वेल डन. गोलंदाजाचा करूयात इथून मात्र आपण तोंड भरून कौतुक. ज्याने फलंदाजाला फॉलो करत असताना त्याला बाहेरची गोलंदाजी केली आहे, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेली गोलंदाजी एथली सोगाव संघासाठी महत्वाची मूलभूत भूमिका बजावणारी पाहायला मिळाली आहे. वेल डन. कौतुकास पात्र कामगिरी. या इनिंग मधील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. यावेळेला मोठा फटका, पॅरलल खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद.
पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. प्रथम फलंदाजी करत असताना प्रसाद 11 अलिबाग संघाने 31 धावा जमा केल्यात. अर्धा डझन संघ तंबूमध्ये परतलाय. विजयासाठी 32 धावांचं आव्हान असणार आहे. या स्पर्धेमधील ज्यांचा होम ग्राउंड ऍडव्हान्टेज असलेला संघ E3 सोगाव संघ या 32 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये कशा पूर्ण करेल हे बघणं आता मात्र असेल लक्षवेधी. तुर्तास जाऊयात आपण नाणेफेकीकडे, जिथे हॅलो एका बाजूला गीतेशजी कराळकर पुरस्कृत शिवसाई मापगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला जे हनुमान मुनवली संघ असणार आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. धन्यवाद. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. ज्या संघाचं डिक्लेरेशन केलेलं आहे त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. अर्थात गीतेश कराळकर पुरस्कृत शिवशाही मापगाव वर्सेस जय हनुमान मुनवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण टॉसबॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी आपण यायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय की IPL फॉर्मॅट सुद्धा या ठिकाणी या दुसऱ्या रजनीला खेळवला जाणार आहे. आकाशात आपण बघतोय की E3 सोगाव हा संघ ज्याने पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः तुडाळ संघाच्या समीप गेलेला विजयाचा घास स्वतःकडे हिरावून घेतला. एक रोमांच सामना पाहायला मिळाला, ज्यामध्ये काही पाठीराखांना असं वाटलं होतं की अंतिम क्षणी तुडाळ संघ विजयी श्री होईल. मात्र ज्या पद्धतीने खेळ केला E3 सोगावने आणि या स्पर्धेतलं आव्हान टिकून ठेवलं आणि तेच सातत्य आता आपण त्यांच्या फर्स्ट इनिंग मध्ये या मॅच मध्ये पाहिलं. कारण एक मजबूत तगडा संघ त्यांच्या समोर आहे. या ठिकाणी आपण यथोचित सन्मानाकडे वळतो. थोडासा वेळ आहे आपल्याकडे सेकंड इनिंग सुरू होण्यापूर्वी. आताच या ठिकाणी अनेक मान्यवरांची विचार मंचावर उपस्थिती आहे. आपण पाहतोय खास करून युवा सेना शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय संदेशजी थळे या ठिकाणी उपस्थित आहेत. संदेशजी थळे, आपणास विनंती आपला सन्मान घेण्याकरता आपण पुढे यायचं आहे. एक सामाजिक कार्यामध्ये झुकून कार्य करणारे व्यक्तिमत्व, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं हे व्यक्तिमत्व अर्थात सन्माननीय संदेशजी थळे. हॅलो, या ठिकाणी मुदस्सिम कोर यांच्याकडून प्रत्येक विकेट करता 500 रुपये याप्रमाणे एकूण 3000 कॅश प्राइज माझ्याकडे जमा आहे. मॅच संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय युवा सेना शिवसेनेचे उपतालुका प्रमुख उमेशजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. तसेच सन्माननीय जगदीशजी बाळे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. वसीमखोर, आपणाला विनंती, आमचे मित्र आणि वसीमबाई यांचे जवळचे मित्र सन्माननीय जगदीशजी बाळे यांचा यथोचित सन्मान केला जातोय.
आता जो कॅच घेतला गेला त्या कॅच करणारा सन्माननीय आमदार साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. मी अभिनंदन त्या खेळाडूचं आणि आमदार साहेबांना धन्यवाद देतोय. तौशिफ सर आहेत. जागृती थळ आणि ही आहे त्याच्यानंतर तुमची लावतो. मुदस्सिम कोर यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. मी दानशूर व्यक्तिमत्व मुदस्सिम कोर यांना धन्यवाद देतोय. आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे की बघा, याला म्हणतात जनतेचा सेवक, याला म्हणतात मी जनतेसाठी. कारण उद्यापासून सुरू होणारी एक महाराष्ट्रातील सर्वात मोठी आपले अलिबाग मुरुड रोहाचे विद्यमान आमदार साहेब यांची ती दमदार आमदार प्रीमियर लीग ही सुरू होत असून सुद्धा आज इतका वेळ जनतेमध्ये बसणं याच्यापेक्षा वेगळं आणखी काय वैशिष्ट्य असणार आहे. खरोखर यासाठी आमच्याकडे आमदार साहेब शब्द अपुरे पडतायत की इतकं अफाट इतका वेळ या ठिकाणी देत आहे. खरोखर आम्ही सर्वजण आणि आयोजक स्वतःला भाग्यवान समजत आहोत. आज या ठिकाणी पाहतोय की विविध प्रकारची प्राइजेस सुद्धा लावली जात आहेत आणि खेळाडू माझा अलिबाग मुरुड रोहा या संपूर्ण मतदारसंघातला खेळाडू, मग तो क्रिकेटच नाही कोणत्याही खेळातील खेळाडू असेल ज्याच्याकडे अष्टपैलू असे गुण त्या खेळाच्या बाबतीत आहेत. मग नॉट ओन्ली क्रिकेट, कबड्डी असेल, हॉकी असेल, व्हॉलीबॉल असेल, इतर खेळ, की त्या खेळाडूला पुढे जायला एक मार्ग मिळाला पाहिजे. मग त्यासाठी माझ्या परीने जितकं योगदान देता येईल त्यासाठी मी नक्कीच मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे. हॅलो, अनेक किस्से आहेत या ठिकाणी. धाडस नक्कीच या ठिकाणी करतोय आणि असं धाडस करण्यासाठी व्यक्तिमत्व सुद्धा आम्हाला तितकं लाभलेलं आहे. कारण अनेक लहानपणापासून आतापर्यंतच्या ह्या प्रवासामध्ये अनेक गोष्टींचा नादही केला, हौसही केली. खास करून सांगायचं तर म्हणजे बैलगाडी म्हटल्यानंतर नक्कीच आमदार साहेबांचा सुद्धा तो नाद एक आगळा वेगळा नाद. त्यासाठी सुद्धा त्यांनी अगदी ज्याला असं म्हणतात की जीवनाची मजा आणि अनेक बैल खरेदी केले, बैलगाडी बनवण्याकरता, बैलगाडी स्पर्धा भरवण्याकरता, बंद झालेल्या स्पर्धा सुरू होण्याकरता
आमदार साहेबांचं योगदान, त्याचबरोबर स्वतःची गाडी असावी यासाठी असणारी त्यांचं ते स्वप्न, म्हणजे सांगायचं मला एवढंच आहे की एकच क्षेत्र असं नाही, कुठल्याही क्षेत्रासाठी बैलगाडी ह्या क्षेत्रासाठी, या आनंदासाठी, या स्वप्नपूर्तीसाठी तर त्यांनी अनेकांना प्रोत्साहित केलं, अनेकांना बैलजोडी घेण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित केलं, मार्गदर्शन केलं, आर्थिक पाठबळ दिलं, स्वतःसाठी सुद्धा बैलगाडी असावी. त्याचबरोबर माझ्या भागातल्या सगळ्या ठिकाणी बैलगाडी स्पर्धा व्हाव्या. आणि आज आपण पाहतोय बैलगाडी स्पर्धांना जे भव्य रूप आलेलं आहे. बैलगाडी स्पर्धा म्हणजे आपल्या अलिबाग तालुक्यातली, मुरुड रोहा तालुक्यातली बैलगाडी म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये एक मानांकित अशा बैलगाडी स्पर्धा समजल्या जातात. त्याच्यामध्ये सुद्धा आमदार साहेबांचं योगदान फार महत्वाचं आहे. आज बैलगाडी स्पर्धेला सुद्धा मोठमोठी बक्षिसं जी लावली जात आहेत, ती बक्षिसं लावण्यासाठी आयोजकांना योग्य प्रकारचं आर्थिक पाठबळ असेल, मार्गदर्शन असेल, यासाठी अग्रही भूमिका आमदार साहेबांची नेहमीच राहिलेली आहे. याबद्दल मी बैलगाडी सर्व हौशी संघटना असतील, बैलगाडी चालक मालक असतील, यांच्यातर्फे सुद्धा आमदारांना मी मनापासून धन्यवाद देतोय. खरोखर एखाद्या गोष्टीचा नाद करायचा म्हटलं की आमदारांच्या पुढे जाणं फार कठीण आहे. खरोखर आपण बघतोय की क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा याच्या अगोदर अनेक ठिकाणी झाल्या, मग महाराष्ट्रामध्ये झाल्या, रायगडमध्ये झाल्या, अलिबागमध्ये झाल्या. पण जेव्हा पर्व 1 पासून खऱ्या अर्थाने दमदार आमदार प्रीमियर लीग सुरू झाली आणि ज्या पद्धतीने पर्व 1 झाल्यानंतर पर्व 2 अतिशय आणखीन जास्त टप्प्यांवर, जास्त उंचीवर जाऊन पोहोचलं. मात्र पर्व 2 ची सांगता झाल्यानंतर त्याच क्षणी ठरवलं होतं, त्यांनी जाहीर केलं होतं की तिसऱ्या पर्वामध्ये नक्कीच 1 नसून तर 2 4 व्हीलर्स असणार आहेत. आणि खरोखर खेळणारे खेळाडू हे गरीब घराण्यातील असतात याची जाणीव आमदार साहेबांना आहे. आणि म्हणून एखाद्याच्या गरीबाच्या घरी ती 4 व्हीलर गेल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद, परमानंद, अत्यानंद मला होणार आहे. आणि त्यासाठी माझी सर्व धडपड असणार आहे. नक्कीच MD फाउंडेशन यांना मी आम्हा सर्वांकडून, खास करून खेळाडूंकडून अगदी मनस्वी या ठिकाणी धन्यवाद देतोय. अशा विविध प्रकारचे या ठिकाणी प्रयत्न किंवा स्वप्नपूर्तीसाठी झटणारं हे व्यक्तिमत्व आहे. आपण पाहतोय की आमदार साहेबांची पहिली टर्म सुरू होण्यापूर्वी सुद्धा समाजसेवेचं व्रत अखंडितपणे चालू होतं. मात्र जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचं सदस्यपद पहिल्या टर्म मध्ये लाभल्यानंतर जो एक विश्वास वाढला की जनतेवरचं प्रेम वाढलं आणि त्या प्रेमाखातर त्यांचा समाजसेवेचा रथ अतिशय स्पीडली, मी तर म्हणेन की एक हवाई वेगाने सुरू झाला. आणि आता तर टर्म 2 मध्ये त्याला तोडच नाही आहे. त्या स्पीड पर्यंत जाणं फार कठीण आहे. इतका एक जबरदस्त अफाट असा त्यांचा समाजसेवेचा रथ सुरू आहे आणि तो तसाच निरंतर सुरू राहावा यासाठी मी ईश्वराकडे तमाम उपस्थित जनतेच्या वतीने या ठिकाणी प्रार्थना करतोय. नय्यर शेख आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी सुद्धा पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. स्कोरवरती नोंद ठेवायची आहे. आणि वोल्टे मी या ठिकाणी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये 11 चेंडू येणारे आणि 6 धावांची गरज आहे. इथं मात्र पुढे काय घडणारा स्विच हिट फटका खेळण्याचा प्रयत्न आला अंगलठी आणि इथे मात्र आपल्याला माहितकूर दिसतोय, तो म्हणजे पावल यांच्या दिशेने येत असताना माहितकूर बाद. येणारे 10 चेंडू 6 धावांची गरज असणारा येणारे 10 चेंडू 6 धावांची गरज आहे. अगदी एका बाजूला इथरी सोगाव संघ, दुसऱ्या बाजूला प्रसाद 11 अलिबाग संघ. एक संघ अगदी आपण पाहतो अलिबाग रेवस पंचक्रोशी मध्ये जर पाहायला गेलो ना तर अगदी आपल्या कार्याने, आपल्या खेळीने
कित्येक महान संघांना नमवलंय, तर दुसरा संघ अगदी आपण पाहतोय एक मोठा दांडगा अनुभव घेऊन समोर आलाय. अगदी एक यंग टॅलेंटने भरलेला संघ आहे, तर दुसरा संघ मोठा अनुभव अगदी संघ घेऊन आलेला संघ प्रसाद 11 अलिबाग संघ मैदानाच्या वरती अगदी जिद्दजहद करत असताना या धावा वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या वरती. क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे पर्व ज्यावरती आम्हाला आणि तुम्हाला देखील आहे गर्व. मैदानाच्या वरती अक्की गोलंदाजी करतोय अक्षय. खोलात टाकलेला हा चेंडू अलॉंग द कार्पेट फटका खेळण्याचा प्रयत्न, एकही धाव जमा केली जात नाहीये. अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी सामना 6 धावांची गरज आहे. अगदी आपण म्हणतो ना की क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशाला पर्याय नाही. मात्र यश कोणाच्या नशिबी लिहिलं गेलंय, येणारी वेळ येणारी काळ ते ठरवणार आहे. अगदी पुनरागमन केलं जात आहे बघा. यश जर पाहायला गेलं तर परिवर्तन ही काळाची गरज आपण नेहमी बोलत असतो, आणि ती काळाची गरज आहे ना ही गोलंदाजांना ओळखली, गती परिवर्तन दाखवलं, पुनरागमन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती गोलंदाज देखील करतोय. अक्षयच्या माध्यमातून अगदी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. येणारे 8 चेंडू 6 धावांची गरज आहे. नौका फलंदाज अफान आणि मैदानाच्या वरती सलमान ही जोडी आहे ना, चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न, फटका मोठा विजय भोर या फटक्यावर